नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे संपूर्ण 12 महिन्याचे चालू घडामोडी पाहणार आहोत। प्रत्येक परीक्षेसाठी मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे, कारण सर्वच प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा पुनर्नियुक्ती झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले? तर हरियाणा राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे। कोणाच्या हस्ते व्हिजन पोर्टल लॉन्च करण्यात आले? तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते व्हिजन पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे। महाकुंभ म्हणजेच कुंभमेळा 2025 कोठे होणार आहे? तर प्रयागराज या ठिकाणी होणार आहे। नवी दिल्ली येथे आयोजित ICA जागतिक सहकार परिषद 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी 6व्यांदा कोणाची निवड झाली? तर कौतिकराव ठाले पाटील यांची निवड झाली आहे। भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो? तर यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर या दिवशी असतो आणि त्यांचा जन्मदिवस विद्यार्थी दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर या दिवशी असतो भारतीय संविधान दिवस। असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटी संस्थेद्वारे कोणाला डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न पहा, विदेशात एका देशात 12 आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे? तर विराट कोहली हा आहे। खो खो वर्ल्ड कप 2025च्या पहिल्या आवृत्तीचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर सलमान खान हा बनलेला आहे खो खो वर्ल्ड कप 2025च्या पहिल्या आवृत्तीचा ब्रँड अँबॅसेडर। तर पहा मित्रांनो, पहिला खो खो विश्वचषक 2025चे आयोजन कुठे होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात येणार आहे 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 दरम्यान, लक्षात ठेवा। या स्पर्धेत 24 देशातील 20 महिला आणि 21 पुरुष संघ सहभागी होणार आहेत। पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025ची 12वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन केले जाणार आहे। तर पहा मित्रांनो, कितवी आवृत्ती आहे याची? तर 12वी आवृत्ती आहे आणि याचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे। ही स्पर्धा 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार असून 11 ते 13 मार्च या कालावधीत पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड पिक्सचेही आयोजन केले जाणार आहे। भूभारती विधेयक 2024 कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे? तर तेलंगणा राज्याच्या विधानसभेने मंजूर केलेले आहे भूभारती विधेयक 2024। तर मित्रांनो, तेलंगणाची राजधानी कोणती आहे? तर हैदराबाद आहे। तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत असाही प्रश्न येऊ शकतो। तर तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल कोण आहेत? तर जिष्णू देव वर्मा आहेत, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पहा, डिसेंबर 2024 मध्ये माझगाव डाक शिपयार्ड्स लिमिटेडने 2 स्वदेशी बनावटी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल केल्या आहेत। तर त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे निलगिरी आणि सुरत। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात। मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात, त्यासाठीच ही PDF महाराष्ट्रातील प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहे। तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तिथे तुम्हाला PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, या PDF मध्ये आपण 2024 मध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक्स झालेले आहेत त्या सर्व टॉपिक्सवरती आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि त्याचबरोबर मंथली 1 लाइनर क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण कंप्लीट केलेले आहेत। तर अतिशय महत्त्वाची ही PDF असणार आहे प्रत्येक परीक्षेसाठी। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पाहूयात।
जागतिक ध्यान दिवस 2024 म्हणजेच मेडिटेशन डे कधी साजरा केला जातो? तर 21 डिसेंबर या दिवशी जागतिक ध्यान दिवस साजरा करतात. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे डिसेंबर 2024 मध्ये वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे? तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ते हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री होते मित्रांनो. ओमप्रकाश चौटाला हे 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर 7 वेळा आमदारही राहिले आहेत, लक्षात ठेवा. यावरती अजून काही प्रश्न येऊ शकतात. पहा, हरियाणाची राजधानी कोणती आहे? तर चंदीगड आहे. हरियाणा राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1966ला झालेली आहे हरियाणा राज्याची स्थापना. हरियाणाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर नायब सिंग सैनी आहेत आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. लक्षात ठेवा ही माहिती. नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून. पुढचा प्रश्न पहा, कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश 2025 बॉक्सिंग कप फायनल आणि तिसरी वर्ल्ड बॉक्सिंग काँग्रेस आयोजित करेल? तर नवी दिल्ली आयोजित करणार आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून कोणत्या संताचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला? तर संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी कोणाची निवड केली? तर करीना थापा यांची निवड केली आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा, सशस्त्र सीमा बलाचा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 20 डिसेंबर या दिवशी असतो सशस्त्र सीमा बलाचा स्थापना दिवस. तर पहा मित्रांनो, याचे मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. महासंचालक कोण आहेत SSBचे? तर अमृत मोहन प्रसाद आहेत आणि बोधवाक्य आहे सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व. हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रजासत्ताक दिन 2025च्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत? तर इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत आपल्या प्रजासत्ताक दिन 2025च्या सोहळ्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे? तर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर कुवेत या देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे. तर नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत कोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यावरती आपण रिव्हिजन मारूयात. तर पहा, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर नायझर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे नायजेरियाचा. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द ॲपॉस्टल हा रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. भूटानचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ द ड्रग गॅल्पो हा त्यांना मिळालेला आहे. डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर हा डोमिनिका राष्ट्रमंडळचा नरेंद्र मोदी यांना मिळालेला अवॉर्ड आहे. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा ग्रीसचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्स या देशाचा त्यांना सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. द ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू हा पपुआ न्यू गिनी या देशाचा त्यांना सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे नरेंद्र मोदी यांना. आणि द ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद हा सन्मान त्यांना सौदी अरब या देशातून मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चला पुढचा प्रश्न पाहूया. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्षक्षेत्र आहेत? तर कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर मध्य प्रदेश या राज्यात आहेत. पुढचा प्रश्न पहा, भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा पराभव करत 19 वर्षाखालील म्हणजेच अंडर-19 महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपदक मिळवले आहे? तर आपल्या भारताने बांगलादेशचा पराभव करत या ठिकाणी आपली भारतीय टीम ही विजेता ठरलेली आहे. कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर संतोष अजमेरा यांना आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, GST परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडली? तर राजस्थान राज्यातील जैसलमेर या ठिकाणी GST परिषद पार पडलेली आहे. 55वी बैठक होती ही. पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? तर आपल्या भारतामध्ये याचे आयोजन होणार आहे पहिल्यांदाच. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 23 डिसेंबर या दिवशी साजरा करतात राष्ट्रीय किसान दिन. डिसेंबर 2024 मध्ये अंडर-19 महिला T20 आशिया कपची पहिली आवृत्ती कोणी जिंकली आहे? तर आपल्या भारताने जिंकलेली आहे मित्रांनो. याची पहिलीच आवृत्ती होती. विजेता संघ आहे भारत, उपविजेता संघ आहे बांगलादेश. प्लेयर ऑफ द सिरीज किंवा प्लेयर ऑफ द मॅच आपण त्याला म्हणू शकतो. तर कोण आहे? तर गोंगडी त्रिशा ही आहे. आणि एकूण किती संघांनी यामध्ये भाग घेतलेला होता? तर 6 संघांनी या अंडर-19 महिला T20 आशिया कपमध्ये भाग घेतलेला होता. डिसेंबर 2024 मध्ये जाहीर झालेल्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते स्थान मिळवले आहे? तर 5वे स्थान मिळवलेले आहे आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठे संग्रहालय युगयुगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय बांधण्यासाठी भारत आणि कोणत्या देशाने करार केला आहे? तर भारत आणि फ्रान्स या 2 देशाने करार केलेला आहे आपल्या जगातील सर्वात मोठे संग्रहालय बांधण्यासाठी. दलित मुलांच्या विदेशातील शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे? तर कोणी सुरू केली ही योजना? तर नवी दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे आंबेडकर शिष्यवृत्ती योजना. नेक्स्ट क्वेश्चन, युरेशिया टाइम्सच्या द ग्रेट पॉवर्स ऑफ 2025 या यादीत भारताचे स्थान काय आहे? तर या यादीत आपल्या भारताचा 5वा क्रमांक लागतो. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत? तर या पक्षाला 34 जागा मिळाल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नोटाला किती टक्के मतदान झाले? तर 0.72% मतदान झाले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले आहे? तर काशीराम पावरा हे निवडून आले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत? तर 50 जागा जिंकलेल्या आहेत इंडिया आघाडीने. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत? तर 132 जागा मिळालेल्या आहेत भारतीय जनता पक्षाला. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये NDA आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या? तर 230 जागा मिळाल्या आहेत. संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले? तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. ICC T20 महिला विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर न्यूझीलंड यांनी जिंकलेले आहे. कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले आहे? तर आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले? तर लंडन या शहराने मिळवलेले आहे अव्वल स्थान. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऋषभ पंत हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, 2025 वर्षाचे G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवले आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाकडे सोपवले आहे. तर मित्रांनो, 2024ची G20 परिषद कोणत्या देशात झाली आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर ब्राझील या देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. लक्षात ठेवा मित्रांनो, G20 हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या. भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर के संजय मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती टक्के मतदान झाले? तर 65% मतदान झाले आहे. राफेल नादालने टेनिसमधून निवृत्ती घेतली
तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो स्पेन या देशाचा खेळाडू आहे. 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्णपदक पटकावले? तर ओडिशा राज्याने सुवर्णपदक मिळवले आहे 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये. नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर हा कोणत्या देशाचा सन्मान आहे? तर गयाना या देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे. जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर दिल्ली या शहरात याचे उद्घाटन करण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धा 2024 कोठे होणार आहे? तर ही स्पर्धा हैदराबाद या शहरात होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर हा प्रश्न आपण आत्ताच पाहिलेला आहे मित्रांनो. तर के संजय मूर्ती यांची नियुक्ती केलेली आहे. मिस युनिव्हर्स 2024चा किताब कोणी पटकावला आहे? तर व्हिक्टोरिया केजर यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न, 2024मध्ये दुसऱ्यांदा ICC पुरुषांच्या T20 अष्टपैलू क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडूने अव्वल स्थान मिळवले आहे? तर हार्दिक पांड्याने हे स्थान मिळवले आहे. गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयाच्या चांदीच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले? तर किती वर्ष पूर्ण झालेले आहेत गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराला? तर 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयाच्या चांदीच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. ICC वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ ऑक्टोबर 2024 कोण ठरले आहे? तर अमेलिया केर ही ठरली आहे. चेन्नई ग्रँडमास्टर 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर अरविंद चिदंबरम यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. चेन्नई ग्रँडमास्टर 2024चे विजेतेपद. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर हा पुरस्कार फिलिप रोजर नॉयस यांना प्रदान करण्यात येणार. PV सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभरणी नुकतेच कोठे झाली? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर एलॉन मस्क हे बनले आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 10 नोव्हेंबर या दिवशी आपण जागतिक विज्ञान दिवस साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्यालक्ष्मी योजना या योजनेला मंजुरी दिली. यामध्ये काय होणार आहे मित्रांनो? तर उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यात येणार आहेत. भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन झेलेंजी यांची नियुक्ती झालेली आहे. ते नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार 2024साठी कोणाची निवड झाली? तर या पुरस्कारासाठी PR श्रीजेश यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा मानकरी कोण ठरला आहे? तर हरमनप्रीत सिंग हे ठरलेले आहेत या पुरस्काराचे मानकरी. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर अनिल प्रधान यांना हा पुरस्कार मिळाला. भारतीय सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि तयार केलेल्या मशीन पिस्तूलचे नाव काय आहे? तर अस्मी मशीन पिस्तूल हे त्याचे नाव आहे. लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चन. 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर संजीव खन्ना यांनी शपथ घेतलेली आहे. ते आपल्या भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत. नुकतेच सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत. ते आपल्या भारताचे कितवे सरन्यायाधीश होते?
तर ते आपल्या भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. आणि मित्रांनो, आता कोणी पदभार स्वीकारलेला आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून? तर संजीव खन्ना यांनी पदभार स्वीकारला. ते आपल्या भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. सलग 2 T20 सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला आहे. जगातील सर्वात सुंदर महिला ठरलेली जोडी कोमर कोण आहे? तर ती ब्रिटिश अभिनेत्री आहे. पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? तर जोडी कोमर हे तिचं नाव आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. नुकताच चर्चेत असलेला हरमीत देसाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हरमीत देसाई हे भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहेत. शारदा सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर त्या कोण होत्या? तर त्या शास्त्रीय गायिका होत्या. अलीकडेच ACB महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजीव कुमार सिंघल यांची नियुक्ती झालेली आहे. अलीकडेच होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रितेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे होमगार्ड महासंचालक म्हणून. जम्मू काश्मीर विधानसभेत कोणती कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला? तर कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर झालेला आहे. कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर मुकेश थळी यांना जाहीर झालेला आहे कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024. नेक्स्ट क्वेश्चन. हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर कवी गगन गिल यांना जाहीर झालेला आहे हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024. लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक किती कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे? तर जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक 56 कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने GST संबंधित अभय योजना लागू केली आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो GST संबंधित अभय योजना? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने ही योजना लागू केली आहे. डिसेंबर 2024 मध्ये बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार किरण मजुमदार शॉ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्कारासंबंधित प्रश्न आलेला आहे, तर त्यासंबंधी आपण काही महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पहा, पुरस्कार आणि सन्मानमध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार हायाओ मियाझाकी यांना मिळालेला आहे. बुकर पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर सामंता हार्वे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या ऑर्बिटल या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. मिस युनिव्हर्स 2024 कोण आहे? तर व्हिक्टोरिया केअर ही आहे, लक्षात ठेवा. 33वा सरस्वती सन्मान कोणाला मिळालेला आहे 2023चा? तर प्रभा वर्मा यांना हा पुरस्कार मिळाला. आणि टर्नर पुरस्कार 2024 विजेता कोण आहे? तर हा पुरस्कार त्यांना जसलीन कौर यांना मिळालेला आहे. तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात, त्यासाठीच ही PDF महाराष्ट्रातील प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहे. तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, या PDFमध्ये आपण 2024 मध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक्स झालेले आहेत त्या सर्व टॉपिक्सवरती आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि त्याचबरोबर मंथली 1 लाइनर क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण कंप्लीट केलेले आहेत. तर अतिशय महत्त्वाची ही PDF असणार आहे प्रत्येक परीक्षेसाठी. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला पुढचा प्रश्न पाहूयात. मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भिक्षा देणे गुन्हा ठरणार आहे? तर मध्य प्रदेशातील इंदोर या शहरामध्ये 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भिक्षा देणे हा गुन्हा ठरणार आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. इंदोर जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे की 1 जानेवारी 2025 पासून जर कोणी भिकाऱ्यांना भिक्षा देताना पकडले गेले तर त्यांच्या विरोधात FIR नोंदवला जाईल.
हा नियम सुरुवातीला फक्त बालभिकाऱ्यांसाठीच लागू करण्यात आला होता, पण आता हा दृष्टिकोन वृद्धांनाही समाविष्ट करण्यासाठी वाढवण्यात आलेला आहे. तर महत्त्वाचा आहे मित्रांनो हा प्रश्न, लक्षात ठेवा. अजून काही यावरती महत्त्वाची माहिती आहे. पहा मित्रांनो, मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर भोपाळ आहे. राज्यपाल कोण आहेत मध्य प्रदेशचे? तर मंगूबाई सी पटेल हे आहेत. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण आहेत मग मध्य प्रदेशचे सध्या? तर डॉक्टर मोहन यादव हे आहेत. लक्षात ठेवा, कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे. इटली सरकारने कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झेवियर माइली यांना त्यांच्या इटालियन वंशामुळे नागरिकत्व बहाल केले आहे? तर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते झेवियर माइली यांना त्यांच्या इटालियन वंशामुळे नागरिकत्व बहाल केले आहे. तर पहा मित्रांनो, राष्ट्रपती कोण आहेत इटलीचे? तर सर्जिओ मॅटेरेला हे आहेत इटलीचे राष्ट्रपती. आणि पंतप्रधान कोण आहेत मग इटलीचे, असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर जॉर्जिया मेलोनी हे आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू 2024 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर विनिसियस ज्युनियर यांना हा पुरस्कार मिळाला. कोणता मित्रांनो? फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू 2024चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर पहा मित्रांनो, 2024 फिफा पुरस्कार विजेत्यांची आपण यादी पाहूयात. तर पहा, सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू कोण आहे? तर एताना बोनामती ही आहे, ती स्पेन या देशाची आहे. सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू कोण आहे? तर विनिशियस ज्युनियर हा आहे, तो ब्राझीलचा आहे. सर्वोत्कृष्ट फिफा महिला गोलकीपर कोण आहे? तर अलिसा नेहर ही आहे. सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष गोलकीपर कोण आहे? तर एमिलियानो मार्टिनेज हा आहे. सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षक कोण आहे मग? तर सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षकचा पुरस्कार हा एम्मा हेस यांना मिळाला. आणि सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष प्रशिक्षकचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे 2024चा? तर हा पुरस्कार कार्लो ॲसेलोटी यांना मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. डिसेंबर 2024 मध्ये मिस इंडिया USA 2024चा किताब कोणी जिंकला आहे? तर कॅटलीन सँड्रा नील यांनी जिंकलेला आहे. आपण या टॉपिकवरती थोडीशी माहिती पाहूयात, थोडीशी रिव्हिजन होऊन जाईल. तर पहा, मिस इंडिया USA 2024चा किताब कोणी जिंकला? तर संस्कृती शर्मा यांनी जिंकलेला आहे. मिस टीन इंडिया USA 2024 कोण आहे? तर अर्शिता कटपलिया ही आहे. 73वी मिस युनिवर्स 2024 कोण आहे? तर व्हिक्टोरिया केअर ही आहे, ती डेन्मार्कची आहे. लक्षात ठेवा. फेमिना मिस इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला? तर निकिता पोरबाल यांनी जिंकलेला आहे. मिस चार्म इंडिया 2024 कोण आहे? तर शिवांगी देसाई ही आहे. तर ही सुद्धा महत्त्वाची माहिती आहे, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. वन नेशन वन इलेक्शनसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर रामनाथ कोविंद हे होते. आता आपण अध्यक्षांबद्दलची माहिती पाहूयात, त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर पहा, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO कोण आहेत? तर सतीश कुमार हे आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत. न्यूज ब्रॉडकास्टर आणि डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजत शर्मा हे आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर सिद्धार्थ मोहंती हे आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रवी अग्रवाल हे आहेत. नेक्स्ट पहा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष कोण आहेत? तर मनोज जैन हे आहेत अध्यक्ष. कर्मचारी निवड आयोगचे अध्यक्ष कोण आहेत? तर S गोपालकृष्णन हे आहेत. तर यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. सर्व प्रश्न आपण महत्त्वाचे घेतलेले आहेत मित्रांनो, आणि त्याचबरोबर माहितीसुद्धा घेतलेली आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आला. तर त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे किसान कवच. तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी भारतातील पहिल्या स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट किसान कवचचे अनावरण केले आहे.
लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्या भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. तर त्याचे नाव आहे किसान कवच. नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात देश बनला आहे? तर आपला भारत देश बनलेला आहे. आणि यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा लागतो, कोणत्या देशाचा लागतो? तर चीनचा लागतो. लक्षात ठेवा. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर रोहन जेटली हे आहेत दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन पहा, डिसेंबर 2024 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत? तर राम मोहन राव आमरा हे बनलेले आहेत MD आणि CEO SBIचे. तर पहा मित्रांनो, SBIची स्थापना कधी झालेली आहे? हाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे परीक्षेमध्ये. तर 1 जुलै 1955ला स्थापना झालेली आहे SBIची. मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईला आहे. अध्यक्ष कोण आहेत सध्या SBIचे? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत. लक्षात ठेवा. सन 2023चा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर 2023चा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार हा पंडित स्वप्न चौधरी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार 2024 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे, 2023चा. लक्षात ठेवा. राष्ट्रीय तानसेन पुरस्कार आणि राजा मानसिंग तोमर पुरस्कार 18 डिसेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशची संगीत राजधानी ग्वाल्हेर या ठिकाणी आयोजित केलेल्या जगप्रसिद्ध तानसेन महोत्सवात प्रदान करण्यात आलेला आहे. वर्ष 2023चा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध तबलावादक पंडित स्वप्न चौधरी यांना प्रदान करण्यात आला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर विजय चंडोक यांची नियुक्ती झालेली आहे. बँकॉक येथे 2024 आशियाई एक्सपोर्ट्स गेम्समध्ये भारताच्या पवन कॅम्पेलीने फुटबॉलमध्ये कोणते पदक मिळवले? तर त्यांनी कांस्य पदक मिळवलेले आहे. कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव हा आयोजित करण्यात आला आहे. सोने खरेदी करण्यात कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे? तर आपला भारत देश आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? तर ओडिशा राज्यातील पुरी या ठिकाणी कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची निवड झाली? तर राजीव मेहता यांची निवड झालेली आहे. मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे? तर नागपूर या शहरात होणार आहे. नेक्स्ट, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत? तर संजय मल्होत्रा हे बनलेले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे 25वे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे आहेत. मित्रांनो, संजय मल्होत्रा हे कितवे गव्हर्नर आहेत मग? तर 26वे आहेत. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी. पुढचा प्रश्न आहे, पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कुठे स्थापन करण्यात येणार? तर हैदराबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात येणार आहे पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर शमी सिल्वा यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा आपला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले? तर हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत मित्रांनो? तर आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 9 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करतात. कोणत्या ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कोणत्या गावाला हा पुरस्कार जाहीर झाला? तर मान्याची वाडी या गावाला. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो
की ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला किंवा कोणत्या गावाला जाहीर झालेला आहे? तर तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की माण्याची वाडी या गावाला हा पुरस्कार जाहीर झाला. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. माण्याची वाडी हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे गाव. कोणत्या देशात तयार करण्यात आलेली INS तुशील ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? तर कोणत्या देशामध्ये तयार करण्यात आलेली आहे ही? तर रशिया या देशात ही युद्धनौका तयार करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे सुरू आहे? तर कुरुक्षेत्र या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव सुरू आहे. जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर ही परिषद देहरादून या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. SM कृष्णा यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे ते माजी राज्यपाल होते MS कृष्णा. नेक्स्ट क्वेश्चन. नार्कोटिक ड्रग आयोगाच्या 68व्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर आपल्या भारताची निवड झालेली आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे? तर हे कोणत्या जिल्ह्यातील गाव आहे? टेकवडी तर पुणे जिल्ह्यातील आहे. ते आपल्या महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. युरोग्रीप टायर्सचा ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? तर MS धोनी हे बनलेले आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर माधव गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आले चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने. नेक्स्ट क्वेश्चन. BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर देवजीत सेकिया यांची नियुक्ती झालेली आहे BCCIच्या कार्यकारी सचिवपदी. नेक्स्ट क्वेश्चन. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर जोधपूर या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. जागतिक मानवी हक्क दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? तर 10 डिसेंबर या दिवशी जागतिक मानवी हक्क दिन 2024 साजरा करण्यात आला आहे. नुकतेच महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर परिषदमधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवून किती करण्यात आला? तर 5 वर्ष करण्यात आलेला आहे. आधी किती होतं मित्रांनो त्यांचा कार्यकाळ? तर 2.5 वर्षाचा होता आणि आता ते वाढवून 5 वर्ष करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डिसेंबर 2024 मध्ये RBI कडून रेपो रेट किती ठेवण्यात आला? तर 6.5% ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. त्यासाठी चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. अग्नी वॉरियरची 13वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर अग्नी वॉरियरची 13वी आवृत्ती ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील देवलाली येथील फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी आयोजित करण्यात आली. पहा आपला पुढचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे. हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर हा कायदा लैंगिक छळ याच्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, पॉश कायदा हा लैंगिक छळ याच्याशी संबंधित आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती विभू बाकरू यांची नियुक्ती झालेली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न. भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर यांना कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? तर हा कोणत्या देशाचा पुरस्कार आहे? तर हा ब्रिटन देशाचा पुरस्कार आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणता पुरस्कार मित्रांनो? तर आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार हा पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना जाहीर झाला.
लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारा कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात आले? तर कोणत्या शब्दाला घोषित करण्यात आलेले आहे वर्ड ऑफ द इयर 2024? तर ब्रेन रॉट या शब्दाला। नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बनलेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे बनले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री। 43वी ज्युनियर खो खो पुरुष चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? तर ही स्पर्धा आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली आहे। मध्य प्रदेशातील रतापानी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील कितवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले? तर हे 57वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो? तर मध्य प्रदेश राज्यात आहे, लक्षात ठेवा। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर हे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। नेक्स्ट क्वेश्चन पहा, एडीबीचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर मित्रांनो, एडीबी म्हणजेच काय? तर एडीबी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक याचे 11वे अध्यक्ष म्हणून मसातो कांडा यांची निवड झालेली आहे। बुकर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सामंता हार्वे यांना बुकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार हायाओ मियाझाकी यांना मिळाला 2024चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार। मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर ऑस्ट्रेलिया हा देश बनला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आदी चुंचनगिरी हे मोरांसाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर हे अभयारण्य आहे कर्नाटक राज्यामध्ये। पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे? तर विंडफॉल कर हा कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात होणार आहे? तर ही स्पर्धा उत्तराखंड या राज्यात होणार आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर शरद पवार यांची निवड झालेली आहे। जय शहा हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? तर ते 5वे व्यक्ती ठरलेले आहेत। फिल्मफेअर OT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे? तर द रेल्वेमॅन ही ठरलेली आहे सर्वोत्कृष्ट वेब सिरीज। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आला? तर हा रामेश्वरम या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे आपल्या भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज। सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या स्पर्धेचे विजेतेपद हे लक्ष्य सेन यांनी जिंकले आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले? तर PV सिंधू यांनी जिंकलेले आहे। अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे? तर कोणाची निवड झाली? तर काश पटेल यांची निवड झाली आहे। नुकतेच कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न मित्रांनो। तर कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने? तर अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले आहे। महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPLच्या लिलावात कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरली आहे? तर सिमरन शेख ही ठरलेली आहे WPLच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू। पुढचा प्रश्न आहे आपला, भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या 7 महिन्यात किती कोटी टनापर्यंत पोहोचली आहे?
तर 16.24 टनापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्या भारताची कोळशाची आयात ही चालू आर्थिक वर्षात पहिल्या 7 महिन्यामध्ये 16.24 कोटी टनापर्यंत पोहोचली. नेक्स्ट क्वेश्चन, ए मेवरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मणिशंकर अय्यर यांनी हे पुस्तक लिहिले. यंदा प्रयागराज येथे कोणत्या तारखेदरम्यान कुंभमेळा आयोजित केला जात आहे? तर कुंभमेळ्याचे आयोजन हे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की 2025 मध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन कुठे केले जात आहे? तर प्रयागराज या ठिकाणी, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केलेली आहेत? तर कोणत्या देशाने केलेली आहेत मित्रांनो? तर आपल्या भारत देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केलेली आहेत. पुढचा प्रश्न पहा. भारतात कोणत्या तारखेला विजय दिन साजरा करण्यात येतो? तर 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतात आपल्या भारतामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. या PDF मध्ये आपण संपूर्ण वर्षभरातील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यावरती प्रश्न आणि त्याचबरोबर मंथली वन लाइनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत करंट अफेअर्सचे. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात. त्यासाठीच ही महत्त्वाची PDF असणार आहे. तुम्ही कोणतीही परीक्षेची तयारी करत असाल तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल PDF कशी घ्यावी यासंबंधी. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला पोलीस भरती 2024चे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते सुद्धा घेऊ शकतात. त्यामध्ये मित्रांनो, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे वन लाइनर क्वेश्चन आन्सर असणार आहे जे परीक्षेला विचारलेले. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला PDF बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ 2.5 वर्षावरून किती वर्ष होणार आहे? तर ते 5 वर्ष होणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर हे पुणे शहरामध्ये होणार आहे. महाराष्ट्राच्या योग संघाने 5व्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत एकूण किती पदक मिळवले आहेत? तर 8 पदक मिळवलेले आहेत आपल्या महाराष्ट्राच्या योग संघाने. नेक्स्ट क्वेश्चन, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षाच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग 5 सामन्यात शतक करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर केन विल्यमसन हा ठरलेला आहे. मिखाईल कावेलाशविली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? तर त्यांची जॉर्जिया देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. कोणाची? तर मिखाईल कावेलाशविली यांची. पुढचा प्रश्न, फेसिंग कॉन्फेडरेशन ऑफ आशियाच्या महासचिवपदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर राजीव मेहता हे आहेत पहिले भारतीय. त्यांची फेसिंग कॉन्फेडरेशन ऑफ आशियाच्या महासचिवपदी निवड झालेली आहे. नुकतेच मंजूर झालेले वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत कोणी सादर केले? तर हे अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलेले आहे. कोणता दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर कधी असतो अल्पसंख्याक हक्क दिवस? तर 18 डिसेंबर या दिवशी असतो. पद्मश्री पुरस्कार विजेत्या तसेच एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट अशी ओळख असणाऱ्या तुलसी गोंडा यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? तर त्यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेले आहे. ते पद्मश्री पुरस्कार विजेत्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, 29वा आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट महोत्सव कोठे सुरू झाला आहे? तर तिरुवनंतपुरम या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 2024-25 मध्ये 17वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? तर मुंबई संघाने जिंकलेली आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 9वा महिला हॉकी ज्युनियर एशिया कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर आपल्या भारत देशाने याचे विजेतेपद जिंकलेले आहे. 9व्या महिला हॉकी ज्युनियर एशिया कप 2024चे विजेतेपद आपल्या भारताने जिंकले आहे. कोणता देश डिसेंबर 2024 मध्ये जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी विकसित केला आहे? तर कोणी विकसित केलेला आहे कोणत्या देशाने? तर युनायटेड किंगडम यांनी हे विकसित केले.
नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये BWF सुपर 100 ओडिशा मास्टर 2024 बॅडमिंटन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे ऋत्विक संजीवी सतीश कुमार यांनी जिंकले आहे. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष युन सुग येओल यांच्यावर त्यांच्या मार्शल लॉ ऑर्डरसाठी महाभियोग चालवण्यात आला? तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? तर ते दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती होते. त्यांच्यावर मार्शल लॉ ऑर्डरसाठी महाभियोग चालवण्यात आला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये जेम प्लॅटफॉर्म पूर्णपणे स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. तर मित्रांनो, हे जेम प्लॅटफॉर्म स्वीकारल्यामुळे नेमका कोणता फरक पडणार आहे? तर सार्वजनिक खरेदीमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे. या निर्णयामुळे प्रतिवर्षी 2000 कोटी रुपयाची बचत होईल. निपक्ष व्यवहाराला चालना मिळेल आणि छोट्या व्यवसायांना सक्षम बनवेल असा याचा उद्देश आहे. कोणत्या राज्याने जागतिक योग केंद्र बनण्यासाठी भारताचे पहिले योग धोरण जाहीर केले आहे? तर कोणत्या राज्याने केले? तर उत्तराखंड या राज्याने भारताचे पहिले योग धोरण जाहीर केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये युनेस्कोने साके या तांदळाच्या वाईनला सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला आहे, जो कोणत्या देशातून तयार होतो? तर हे जपान या देशातून तयार होतो. लक्षात ठेवा. 12 डिसेंबर 2024 रोजी तिसरा भारत युनायटेड किंगडम आर्थिक बाजार संवाद कोठे आयोजित केला जात आहे? तर याचे आयोजन गिफ्ट सिटी गुजरात या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. जॉर्जिया देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर मिखाईल कावेलशवली हे आहेत जॉर्जिया देशाचे नवीन राष्ट्रपती. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखाला भारतीय लष्कराचे जनरल मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले? तर नेपाळ देशाच्या लष्कर प्रमुखाला भारतीय लष्कराचे जनरल मानद ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री पौष्टिक अल्प उपहार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर ही योजना गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री पौष्टिक अल्प उपहार योजना. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसोनिक मिसाईलचे यशस्वी प्रशिक्षण केले? तर अमेरिका या देशाने केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. फोर्ब्स 2024च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा क्रमांक कितवा आहे? तर निर्मला सीतारामन यांचा 28वा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 10व्या महिला ज्युनियर आशिया कप 2024च्या अंतिम फेरीत भारताने कोणत्या संघाचा पराभव केला आहे? तर भारताने चीनचा पराभव करून या ठिकाणी आपल्या भारताने हे विजेतेपद जिंकलेले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला. लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला? तर त्यांना विधानचे गद्यरूप या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून. नेक्स्ट क्वेश्चन, RBIने दिलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या किती टन इतका सोन्याचा साठा आहे? तर 854 टन इतका सोन्याचा साठा आहे आपल्या भारताकडे. भारत आणि कोणत्या देशात सहयोग टॉप टॅग 2024 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला? तर कोणत्या देशादरम्यान याचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला. पुढचा आपला प्रश्न आहे, गगनयान मिशनसाठी कोणत्या संस्थेने CE-20 क्रायोजेनिक इंजिन विकसित केले आहे? तर कोणत्या संस्थेने विकसित केले आहे हे? तर इस्रो या संस्थेने विकसित केलेले आहे गगनयान मिशनसाठी CE-20 क्रायोजेनिक इंजिन विकसित केले.
भारतातील कोणत्या राज्यात आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम उघडण्यात आला आहे? तर कोणत्या ठिकाणी हे उघडण्यात आलेले आहे आपल्या भारतामध्ये? तर भारतातील मध्य प्रदेश राज्यात आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम उघडण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन, गुगल इंडस्ट्रीचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रीती लोबाना यांची नियुक्ती झालेली आहे. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकताच ANR पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर तेलुगू ॲक्टर चिरंजीवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. दीपोत्सव 2024मध्ये कोणत्या शहराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे? तर अयोध्या या शहराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे दीपोत्सव 2024मध्ये. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश हा 39व्या क्रमांकावर आहे. आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे? तर याचे नवीन नाव आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर IAS विपिन कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर आपल्या भारताने 2026 हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले. अलीकडेच क्रीडा मंत्रालयाने कोणता पुरस्कार बंद करण्याचा निर्णय घेतला? तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा पुरस्कार बंद करण्याचा निर्णय हा क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर 21व्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला. ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे? तर 13व्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला ग्रेट निकोबार बेटाला. पुढचा प्रश्न पहा, नुकतेच कोणत्या देशाने आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर कोणत्या देशाने यांना सन्मानित केले? तर फिजी या देशाने यांना सन्मानित केलेले आहे त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने. अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली, तर राणी रामपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा 10 लाखावरून किती लाख रुपये करण्यात आली आहे? तर याची मर्यादा आता 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे. सिम्बेक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? तर हा सराव भारत आणि सिंगापूर या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. 18वी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर ही कॉन्फरन्स आपल्या भारत देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे 2024ची. 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर याचे आयोजन रशिया या देशामध्ये करण्यात आले आहे. G7च्या संरक्षण मंत्र्याची पहिली बैठक कुठे झाली? तर इटली या देशात याची पहिली बैठक झालेली आहे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची योजना आखली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने? तर उत्तराखंड या राज्याने. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2024 ICC T20 महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकले आहे? तर न्यूझीलंड या देशाने जिंकले आहे. नुकतेच कोण गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून पुन्हा सामील झाले आहे? तर MS धोनी हे झालेले आहेत गरुड एरोस्पेसचे नवीन ब्रँड अँबॅसेडर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करेल? तर दिल्ली सरकार स्थापन करणार आहे अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय. मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले आहे? तर पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे नवीन नामकरण करण्यात आलेले आहे मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, नुकतेच अतुल परजुरे यांचे निधन झाले आहे, तर ते कोण होते? तर ते एक मराठी अभिनेते होते. मराठीतील कोणत्या पुस्तकाला क्रॉसवर्ड बुक पुरस्कार मिळाला आहे? तर हा पुरस्कार दुडिया या मराठी पुस्तकाला मिळालेला आहे.
ATP शांघाय मास्टर्स 1000 एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे विजेतेपद हे जॅनिक सिनर यांनी मिळवले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्क्वॅड परिषद 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर स्क्वॅड परिषद 2024चे आयोजन हे अमेरिका या देशात करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू मोहम्मद सिराज यांची नुकतेच कोणत्या राज्याचे DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर तेलंगणा राज्याचे ते नवीन DSP म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू आहे तो मोहम्मद सिराज. नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील पश्मिना लोकराला भौगोलिक टॅग म्हणजे GI टॅगचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर लडाख केंद्रशासित प्रदेशातील पश्मिना लोकराला GI टॅगचा दर्जा देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. जगातील सर्वात मोठे सागरी संकुल कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? तर गुजरात राज्यात स्थापन होणार आहे जगातील सर्वात मोठे सागरी संकुल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. उमर अब्दुल्ला यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून उमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. भारतीय न्यायालयातील न्यायदेवतेच्या हाती असलेल्या तलवारीच्या जागी काय ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतला आहे? तर तलवारीच्या जागी संविधान ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतला आहे. पुढचा प्रश्न पहा. न्यायालयातील न्यायदेवतेच्या हातातील तलवार हटवून त्या जागी संविधान व डोळ्यावरील पट्टी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला? तर DY चंद्रचूड यांनी घेतलेला आहे. कोण आहे DY चंद्रचूड? तर ते आपले भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सध्या पदावर असलेले 50वे सरन्यायाधीश आहेत. जम्मू काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर सुरेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली. ते जम्मू काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री आहेत. 24वे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन अस्ताना या ठिकाणी करण्यात आलेले आहे. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर परमेश शिवमणी यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन. एनएसजीचा 40वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 16 ऑक्टोबरला साजरा करण्यात आलेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत? तर संजीव खन्ना हे आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्या पदावर असलेले 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर DY चंद्रचूड हे आहेत, लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे? तर रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर डॉक्टर सदानंद मोरे यांची नियुक्ती झाली. नेक्स्ट क्वेश्चन. फेमिना मिस इंडिया 2024ची विजेती कोण ठरली आहे? तर निकिता पोरवाल ही ठरलेली आहे फेमिना मिस इंडिया 2024ची विजेती. राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राजकुमार हिरानी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला आहे? तर पुणे महानगरपालिकेला मिळालेला आहे तृतीय क्रमांक राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. हरियाणा राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? तर नायब सिंह सैनी यांनी शपथ घेतलेली आहे. हरियाणा राज्याचे ते नवीन मुख्यमंत्री आहेत. नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विजया राहटकर यांची नियुक्ती झालेली आहे. लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य कोणती योजना राबवत आहे? तर मनोधैर्य योजना ही योजना सुरू केलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा नदीवरती सुरू करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प. नेक्स्ट क्वेश्चन. ICC महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकला? तर न्यूझीलंड या देशाने ICC महिला T20 विश्वचषक 2024 जिंकला आहे. जिनिव्हा येथे 149व्या आंतरसंसदीय संघाला कोणी संबोधित केले?
तर ओम बिर्ला यांनी संबोधित केले आहे. भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरची राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रश्मिका मंदाना यांची नियुक्ती झाली आहे. दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस हुतात्मा दिवस साजरा करतात. नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 21 ऑक्टोबर 2024 रोजी नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर ओडिशा राज्याला मिळालेला आहे हा पुरस्कार. जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे? तर श्रीजा अकुला ही ठरलेली आहे जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर कोणी सुरू केलेली आहे ही योजना? तर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2024 मध्ये वैष्णवी पवारने कोणते पदक जिंकले आहे? तर तिने रौप्य पदक जिंकलेले आहे आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, उद्योगरत्न भवन आणि उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्याचा निर्णय नुकतेच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. उद्योगरत्न भवन आणि उद्योगरत्न पुरस्काराला यांचे नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम जम्पर यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच भारताचे उद्योगपती रतन टाटा सर यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? तर त्यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेले आहे. अतिशय दुःखद बातमी मित्रांनो आपल्या सर्व भारतीयांसाठी. नेक्स्ट क्वेश्चन, रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर सतीश कुमार हे बनले आहेत रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष. तर कधी स्थापना झालेली आहे रेल्वे बोर्डाची? तर मार्च 1905ला झालेली आहे. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि आपल्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव आहेत. लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. नुकतेच राफेल नदाल या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो टेनिस या खेळाशी संबंधित आहे. सिंगापूर ओपन स्पर्धा 2024 मध्ये याचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर पंकज अडवाणी यांनी सिंगापूर ओपन स्पर्धा 2024चे विजेतेपद जिंकले आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, NSGचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर बी श्रीनिवासन हे बनलेले आहेत. तर मग मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाची स्थापना म्हणजेच NSGची स्थापना कधी झाली आहे? तर 16 ऑक्टोबर 1984ला झालेली आहे. लक्षात ठेवा. आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. 32वा एकलव्य पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार प्रत्याशा रे यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2023साठी मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान कोणाला देण्यात आला? तर हा सन्मान राजकुमार हिरानी यांना देण्यात आलेला आहे 2023साठी. पुढचा प्रश्न पहा, नुकतीच हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर SP धारकर यांची नियुक्ती झालेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार विक्टर ॲब्रॉस व गॅरी रुकून यांना प्रदान करण्यात आलेला आहे. साहित्य नोबेल पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हान कांग यांना जाहीर झालेला आहे साहित्य नोबेल पुरस्कार 2024. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चौथे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर जय शहा यांची निवड झाली आहे. लक्षात ठेवा. न्यायमूर्ती मनमोहन यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? तर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मनमोहन यांनी शपथ घेतली. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक ॲथलेटिक कॉन्टिनेंटल टूरमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले? तर गुलवीर सिंग यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे जागतिक ॲथलेटिक कॉन्टिनेंटल टूरमध्ये. नुकताच कोणत्या अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
तर कुणाला सन्मानित करण्यात आलेले आहे दादासाहेब फाळके पुरस्काराने? तर मिथुन चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात आले. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की सर्वात पहिल्यांदा कोणाला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर देविका राणी यांना सर्वात पहिल्यांदा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी म्हणजेच आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पहा. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी म्हणजेच आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर राणी मुखर्जी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर आतिशी मार्लेना या झालेले आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. या PDFमध्ये आपण 2024 मधील सर्व महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत आणि मंथली वन लाइनर क्वेश्चन आन्सर आपण घेतलेले आहेत. तर मित्रांनो, ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या PDFची प्राईस 149 रुपये आहे, परंतु आपण 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर यासाठी या PDFची प्राईस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. कारण जे ग्रामीण विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या PDFचा लाभ घेता यावा यासाठी आपण एक स्पेशल प्राईस ठेवलेली आहे. आणि या ऑफरची लास्ट डेट ही आजची आहे मित्रांनो, 24 डिसेंबर. आज जर तुम्ही ही PDF घेतला तर तुम्हाला फक्त 99 रुपयेमध्ये ही PDF मिळणार आहे. तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला पुढचा प्रश्न पाहूयात. डिसेंबर 2024 मध्ये जाहीर झालेल्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते स्थान मिळवले आहे? तर 5वे स्थान मिळवलेले आहे आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सर्वात मोठे संग्रहालय युगयुगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय बांधण्यासाठी भारत आणि कोणत्या देशाने करार केला आहे? तर भारत आणि फ्रान्स या 2 देशांनी करार केलेला आहे आपल्या जगातील सर्वात मोठे संग्रहालय बांधण्यासाठी. दलित मुलांच्या विदेशातील शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे? तर कोणी सुरू केली ही योजना? तर नवी दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे आंबेडकर शिष्यवृत्ती योजना. नेक्स्ट क्वेश्चन. युरेशिया टाइम्सच्या द ग्रेट पॉवर्स ऑफ 2025 या यादीत भारताचे स्थान काय आहे? तर या यादीत आपल्या भारताचा 5वा क्रमांक लागतो. तर मित्रांनो, हे झाले महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनल आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि मित्रांनो, ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.